भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे लेखक विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथाचे लेखक आहेत. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील चतुर्थ खंड आज सुरू होत आहे, म्हणजे चौथा खंड. यामध्ये धर्म आणि धम्म या विषयावर याच्यामध्ये माहिती आपल्याला मिळणार आहे. त्यामध्ये भाग पहिला धर्म आणि धम्म या दोन्हीमधला फरक आपल्याला पाहायला मिळेल. भाग दुसऱ्यामध्ये पारिभाषिक शब्द साम्यामुळे मौलिक भेद कसे स्पष्ट राहतात, कसे अस्पष्ट राहतात. भाग तिसरा बौद्ध जीवन मार्ग आणि भाग चौथा बौद्धाची प्रवचने. अशा प्रकारे या चतुर्थ खंडामध्ये 4 भाग आहेत. तर आज आपण पहिल्या भागामधील आपण आज भाग पाहणार आहोत. भाग पहिला. त्या अगोदर आपण समर्पण रोज प्रमाणे घेऊया. सुखो बुद्धानुपादो सुखा सधम्म देशना सुखा संघस्य सामगे समागान तपो सुखो. सुखात बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या. धम्मपद बुद्धवग्गो 14:194. अशा प्रकारे समर्पण इथं संपलेला आहे. आणि आजच्या या चतुर्थ खंडातील भाग पहिल्यामधील चॅप्टर पहिला आपण पाहतो. काय? धर्म आणि धम्म. धर्म हा एक अनिश्चित शब्द असून त्याचा एक ठराविक असा अर्थ नाही. धर्म ज्याला म्हणतो आपण, तर या धर्म या शब्दाचा धर्म हा एक अनिश्चित शब्द असून त्याचा एक ठराविक असा अर्थ नाही. तो शब्द अनेक अर्थी आहे. धर्म हा शब्द अनेक अर्थी आहे, त्याचे अनेक अर्थ निघतात. याचे कारण धर्म. याचं कारण काय? याचे कारणच धर्म. हा निरनिराळ्या अवस्थातून गेलेला आहे. हा शब्द निरनिराळ्या अवस्थातून गेलेला आहे. एका अवस्थेतील त्याचा अर्थ मागील किंवा पुढील अवस्थातील अर्थाशी समान नाही. तरी त्या सर्व अवस्थासंबंधी हा एकच शब्द वापरला जातो. त्याला म्हणतात धर्म. धर्माचा आशय म्हणजे अर्थ कधीही निश्चित असा नव्हता. तो वेळोवेळी बदलत गेला आहे. धर्माचा अर्थ वेळोवेळी बदलत गेलेला आहे. बीज, आकाशातील वीज, पाऊस, पूर इत्यादी ज्या घटनांचे कार्यकारण भाव आदी मानवाला स्पष्ट करता येत नसत, म्हणजे त्यांच्या बुद्धीच्या पलीकडचं काम होतं, तेव्हा त्यांच्या निग्रहाच्या नावाने तो जे काही चमत्कारिक प्रयोग करी त्यांना जादू म्हणत. काय म्हणत ते? जादू. प्रारंभी म्हणजे सुरुवातच्या काळात धर्म आणि जादू ही एकच रूपे होती. या धर्मालाच
पुढं नाव जादूला पुढं धर्म म्हणून नाव आलं. धर्माच्या विकासाच्या दुसऱ्या अवस्थेत धर्माने विश्वास, धार्मिक कर्मकांड, विधी, प्रार्थना आणि यज्ञ असे स्वरूप धारण केले. याला मग धर्म असं नाव त्या लोकांनी दिले. परंतु ह्या गोष्टी धर्माचा मूळ गाभा नसून तर त्या धर्मापासून उद्भवलेल्या म्हणजे गौण आहे. ते काय त्या महत्वाचं नाही. धर्माच्या केंद्रबिंदूला ज्या विश्वासापासून प्रारंभ होता तो विश्वास असा की अशी एक शक्ती आहे की जिच्यामुळेच सर्व चमत्कार घडून येतात. परंतु जी आदिमानवाच्या ज्ञान सामर्थ्याच्या पलीकडे आहे, कारण त्याला ते समजत नसत, त्यांची बुद्धी तेवढी नव्हती विकसित झालेली. ह्या अवस्थेत जादूची महती कमी झाली. पुढे मग त्या जादूची महती कमी झाली. प्रारंभी ती अज्ञेय शक्ती सैतानी समजली जाईल. वीज कडाडणे, पाऊस धो पडणे, नदीला पूर येणे, याला काय म्हणते? सैतानी शक्ती. परंतु पुढे असे वाटू लागले की ती कल्याणकारीही आहे. म्हणजे पाऊस पडला म्हणजे चौकडे हिरवगार रान व्हायचं, झाडाला फळं फुलं यायचे, पेरलेलं बीज उगवायचं, म्हणजे फायद्याचं झालं नाही का? म्हणजे ते कल्याणकारीही आहे. ती कल्याणकारी शक्ती प्रसन्न करून घ्यावयाला आणि त्या सैतानी शक्तीला संतुष्ट करण्यासाठी विश्वास, कर्मकांड, विधी आणि यज्ञ याची आवश्यकता भासली. मग याच्याच आधारे यांनी हे कर्मकांडाचं जाळं तयार केलं. यानंतर ह्या शक्तीला ईश्वर अथवा निर्माता अशी संज्ञा देण्यात आली, असं नाव देण्यात आलं. हे सगळं हे ईश्वराने निर्माण केलं. यानंतरच्या धर्माच्या तिसऱ्या अवस्थेत देवानेच हे सर्व जग आणि माणसे निर्माण केली अशी समजूत रूढ झाली. म्हणजे या हुशार लोकांनी अशा प्रकारे सर्वसामान्य लोकांना न समजणाऱ्या लोकांना, कमी बुद्धीच्या लोकांना त्यांनी लुटत बसले. या अवस्थेनंतर माणसाला आत्मा आहे, तो अमर आहे आणि माणसाच्या इहलोकीच्या कर्माबद्दल त्याला देवासमोर जाब द्यावा लागणार आहे अशी समजूत रूढ झाली. म्हणजे असे ग्रंथ, अशा पोथ्या या लोकांनी लिहिल्या आणि त्या लोकांच्या डोक्यामध्ये बसवून दिल्या, म्हणून ते रूढ झाल्या. धर्म विचाराचा विकास थोडक्यात वरील प्रमाणे सांगता येईल. असा या धर्म या शब्दाचा इतिहास अशा प्रकारे घडलेला आहे. देवावर श्रद्धा, आत्म्याच्या अस्तित्वासंबंधी विश्वास, ईश्वर पूजा, चुकणाऱ्या आत्म्याची सुधारणा, प्रार्थना विधी व यज्ञयाग
इत्यादीने देवाला प्रसन्न करणे म्हणजे धर्म, आणि हे सर्व आशय धर्म या शब्दात व्यक्त होतात. अशा प्रकारे शेवटी ज्याला नाव धर्म देण्यात आलं. अशा प्रकारचा हा चॅप्टर, यातला पहिला चॅप्टर संपलेला आहे. आपण दुसरा चॅप्टर घेऊया. धम्म धर्मापासून वेगळा कसा? धम्म धर्मापासून वेगळा कसा? धर्म आणि धम्म या दोन्हीमध्ये फरक काय आहे तो आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. भगवान बुद्ध ज्याला धम्म म्हणून संबोधितो तो धर्मापासून मूलतः भिन्न आहे. धम्म आणि धर्म या दोन्हीमध्ये फरक आहे, तथागतानं सांगितलं आहे. भगवान बुद्ध ज्याला धम्म म्हणतो तो युरोपियन धर्मवेते ज्याला रिलिजन म्हणून संबोधतात त्याच्याशी काही अंशी समान आहे, परंतु त्या दोहोमध्ये म्हणजे धर्म आणि धम्मामध्ये विशेष अशी समानता नाही. त्या दोहोमधील भेदही थोर आहे. खूप मोठा फरक आहे त्याच्यामध्ये, धर्मामध्ये आणि धम्मामध्ये. याच कारणास्तव युरोपियन धर्मवेते बुद्धाच्या धम्माला रिलिजन म्हणून मानायला तयार नाहीत. या गोष्टीबद्दल विशद वाटण्याचे कारण नाही. धम्माला रिलिजन म्हणून मानण्यात तोटा त्यांचाच आहे. त्यामुळे त्यांच्या रिलिजन मधील वैगुण्य स्पष्ट होते. या वादात पडण्यापेक्षा धम्माची कल्पना देऊन तो रिलिजन पासून वेगळा कसा आहे हे दाखविणे अधिक श्रेयस्कर ठरेल. ते महत्त्वाचं आहे. धर्म आणि धम्म याच्यामधला भेद हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. असे म्हणतात की रिलिजन हा वैयक्तिक असून ज्याने त्याने तो स्वतः पुरताच मर्यादित ठेवावा. सार्वजनिक जीवनात त्यास अवसर देऊ नये, त्या रिलिजनला म्हणतात. यांच्या उलट धम्म हा सामाजिक आहे. धम्म हा सामाजिक आहे. मूलतः व तत्वतः तो सामाजिक आहे. धम्म म्हणजे सदाचरण. एका शब्दात सांगायचं झाल्यास धम्म म्हणजे सदाचरण, चांगलं आचरण करणारा मनुष्य. म्हणजेच जीवनाच्या सर्व क्षेत्रात माणसातील व्यवहार उचित असणे यालाच धम्म म्हणतात, धर्म नाही. यावरून स्पष्ट होते की मनुष्य एकटाच असला तर त्याला धम्माची आवश्यकता नाही. एक पेक्षा जास्त माणसं असले त्यावर धम्माची आवश्यकता पडते. परंतु ज्यावेळी दोन माणसे कोणत्याही संबंधाने एकत्र येतात तेव्हा त्यांना आवडो अगर न आवडो धम्म हा पाहिजेच. धम्माशिवाय ते जगू शकत नाही. त्यापासून सुटका व्हावयाची नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे समाज धम्माशिवाय असू शकत नाही. समाज धम्माशिवाय असू शकत नाही. समाजाला खालीलपैकी कोणत्या तरी एका पर्याय पसंत करावा लागतोच. समाज वाटेल तर शासनाचे साधन म्हणून धम्माची निवड करणार नाही.
कारण धम्म हे तर शासनाच्या साधनाहून वेगळे नाही. काय? शासनाच्या साधनाहून वेगळे नाही. असा समाज जो धम्माचा शासनासाठी स्वीकार करणार नाही तो अराजकाचा मार्ग स्वीकारेल. आपण संविधानाच्या नियमाप्रमाणे पाहिलं, ज्या माणसानं धम्माचं पालन नाही केलं त्याला शिक्षा होते. उदाहरण झालं तर पंचशील कोण्याही जाती धर्मातला मनुष्य असो किंवा स्त्री असो, त्यानं जर त्या पंचशिलाचं उल्लंघन केलं तर त्या माणसाला शिक्षा होते कायद्यानं. कारण बाबासाहेबांना ते कायद्याच्या रूपानं त्याच्यामध्ये कलम केलेले आहे. दुसरा पर्याय म्हणजे समाज आणि पोलीस म्हणजेच हुकुमशाही याचीच शासनासाठी निवड करू शकेल. कशाची? धम्माची. तिसरा पर्याय म्हणजे समाज धम्माबरोबरच धम्माचे उल्लंघन करणाऱ्या लोकांना शासन करणारा मॅजिस्ट्रेट याचा स्वीकार करू शकेल. करणं भाग आहे, कारण कायद्यानं तयार केलेलं आहे ना. मग अराजक आणि हुकुमशाही या दोन पर्यायात स्वातंत्र्याचा नाश होतो. फक्त तिसऱ्या पर्यायात स्वातंत्र्य टिकू शकते. ज्यांना स्वातंत्र्य पाहिजे त्यांनी धम्माचा स्वीकार केला पाहिजे. ज्यांना स्वातंत्र्य पाहिजे त्यांनी धम्माचा स्वीकार केला पाहिजे. धम्म म्हणजे काय आणि धम्माची आवश्यकता काय? तर धम्म प्रज्ञा म्हणजे काय आणि तिची आवश्यकता का असावी? प्रज्ञा म्हणजे निर्मळ बुद्धी. प्रज्ञेचा अर्थ काय? प्रज्ञा म्हणजे निर्मळ बुद्धी. खुळ्या समजुतीला जागा राहू नये म्हणून भगवान बुद्धाने प्रज्ञेला आपल्या धम्माच्या दोन कोनशिलापैकी म्हणजे दोन खांबापैकी एका कोनशिलेइतके महत्त्व दिले आहे. प्रज्ञेला तसं घर उभं करायचं खांब लागतात ना, तसं. करुणा म्हणजे काय आणि करुणेची आवश्यकता काय? करुणा म्हणजे प्रेम. करुणेशिवाय समाज जगू शकत नाही. कोणताही समाज असो त्याच्यामध्ये करुणा त्याला पळावंच लागते. करुणेशिवाय समाज जगू शकत नाही किंवा त्याची उन्नती होऊ शकत नाही. म्हणून बुद्धाने करुणेला आपल्या धम्मात दुसऱ्या कोनशिलेइतके महत्त्व दिले आहे. प्रज्ञा आणि करुणा, ज्ञान आणि प्रेम, दया, ही झाली बुद्धाच्या धम्माची व्याख्या, नाही का? आता रिलिजन या व्याख्येपेक्षा धम्माची व्याख्या किती वेगळी आहे. बुद्धाची धम्माची व्याख्या अगदी प्राचीन असली तरी ती आधुनिक युगाला जुळणारी वाटावी अशी आहे. ती जितकी पुरातन तितकीच अभिनव आहे. भगवान बुद्धाची व्याख्या धम्माची जितकी पुरातन तितकी ती अभिनव आहे, नवी आहे. ती कोणापासून उसनी घेतलेली नाही आणि तो किती सत्य आहे, ती किती सत्य आहे. प्रज्ञा आणि करुणेचे अपूर्व मिश्रण म्हणजेच भगवान बुद्धाचा धम्म. करुणा
आणि प्रज्ञा आणि करुणेचा अपूर्व मिश्रण म्हणजेच भगवान बुद्धाचा धम्म. रिलिजन आणि धम्म यामध्ये खूप अंतर आहे, महदंतर आहे, म्हणजे खूप वेगळा आहे. अशा प्रकारे आजचा भाग इथे थांबूया. पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय. सर्वांचं मंगलो, सर्वांचं मंगलो. बहुजन हिताय, बहुजन सुखाय. मित्रांनो, भगवान बुद्धांनी त्यांचा धम्म सर्व मानवजातीच्या हिताचा असल्यामुळे आपण भगवान बुद्धाच्या धम्माचं प्रवचन हे व्हिडिओ आपण लाईक करावे, शेअर करावे आणि कॉमेंटसुद्धा कराव्या आणि इतरांनासुद्धा हा व्हिडिओ पाठवावे, जेणेकरून बहुजन हिताय, बहुजन सुखाय हे सर्वांच्या कानावर पडावं. तर बंधूंनो, आज आपण इथे थांबूया. बुद्धांग नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. उद्या भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.